तर बघा आता या पुस्तकातला पूर्व माध्यमिक 5वी वाली स्कॉलरशिपच्या 3ऱ्या चॅप्टरची आपण सेकंड एक्सरसाइज पाहत आहोत. स्वाध्याय 3.2. ओके, पहिला पाहिला आपण. अरे पाहिला का? समजला? इथं बघा थोडेसे वेगळे प्रश्न आहेत. काय म्हणते बघा, 500 रुपयाच्या 120 नोटा, 100 रुपयाच्या 15 नोटा, 10 रुपयाच्या 3 नोटा, 1 रुपयाचे 7 नाणी, नाणी म्हणजे सिक्के, मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? विस्तारित रूप काढायचे आहे तुम्हाला. लक्ष द्या. सपोज मी म्हटलं 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे किती रुपये? आणि 100 गुणिला 5 म्हणजेच 100 गुणिला 5 म्हणजेच तू आहेस का बे वाजवणारा? ठेव दो पेन. त्या टुचूकच काढीन नाही तरी का, है ना. सपोज मी म्हटलं 50 रुपयाच्या 4 नोटा तर किती रुपये झाले? आणि 50 गुणिला 4 समजलं काही? म्हणजे त्या नोटांना आपल्याला कशाच्या रूपात लिहायचं आहे? गुणाकाराच्या रूपात लिहायचं. पंचभूते किती पाणी पितेस? आणून देऊ? दोन घंट्याच्या क्लासमध्ये तुम्हाला वचक्या येतील, झोप लागल, 1 नंबर लागल, 2 नंबर लागल, ताण लागल. काही शिस्त शिकाल का नाही? तर 500 रुपयाच्या किती नोटा आहेत आपल्याजवळ? 120. इथं नोटा संख्या, इथं खाली तो आणि इथं लिहितो नोटा. ओके, आणि इथं लिहितो त्यांच्यापासून मिळणारे रुपये. तर मग 1 2 3 3 शून्य पहिलेच लिहून टाकतो इकडे. लिहू? 12 पंचे जमलं? हां, म्हणजे 60,000 रुपये तयार झाले असते माझ्याजवळ. मग 100 रुपयाच्या किती नोटामध्ये तर किती रुपये तयार झाले असते? हे 2 शून्य लिहितो, 15 1. मग 10 रुपयाच्या किती नोटामध्ये तर किती रुपये झाले असते? आणि 1 रुपयाचे किती नाणी म्हणते म्हणजे किती झाले असते? टोटल बेरीज किती आली? 7 3 5 1 6. बरोबर. आणि या संख्येचा कोणता रूप लिहायचा आपल्याला? बघा, त्यांच्यापासून तयार होणाऱ्या रकमेचे, हे रक्कम तयार झाली आपल्याजवळ. अरे झाली का? रक्कम म्हणजे एकूण रुपये आपले झाले. आणि याच्या विस्तारित रूप किती म्हणते तर काढू शकतो. इंटूच्या रूपात आहे का डायरेक्ट आहे? डायरेक्ट आहे. तर काय आला असता? 6 वर किती शून्य प्लस 1 वर किती शून्य? 5 वर किती शून्य? 3 वर आणि जमलं? पहा बरं उत्तरात आहे का कुठं? मग दुसरा अडीच लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? तर 2.5 लाख म्हणते. आता तर मी सांगितलं होतं तुम्हाला अडीच म्हणजे 2 न म्हणजे 2 लाख पूर्ण असतील. आणि अर्धा लाख म्हणजे 1 लाख म्हणजे 100,000. अरे 1 लाख म्हणजे 100,000. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? 1 लाख म्हणतो. 100,000लाच काय म्हणतो? 1 लाख. अरे कळलं का? तर त्याचा अर्धा किती होईल? तर 2 लाख
2.5 लाख, बरोबर. म्हणजेच 2 लाख पूर्ण व 50, तर मग 2 लाख कसे लिहितो आपण? या प्रकारे लिहितो. आणि 50,000 कसं लिहितो? अरे लिहितो तर बघा आहे का कुठं? याला आपण असं पण लिहू शकतो, 1 2 3 4 5 लिहू शकतो. याला 1 2 आहे का कुठं? पहा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? दिसत आहे का? मग तिसरा प्रश्न, या संख्येचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? ओके, लक्ष द्या. 3 गुणिला किती आहे? 1 2 3 4 5 प्लस 7 गुणिला किती आहे? 2 3 4 आहे, प्लस 5 गुणिला किती आहे? 1 2, अरे आहे का? म्हणजे किती झाला हा? 3,70,000 न ते 5 म्हणजे 3,75,000. ओके, लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. जेव्हा एखाद्या पूर्ण गोष्टीला त्याचा पावभाग बाकी असतो तेव्हा आपण त्याला पावणे म्हणतो. काय म्हणतो? जसं मी म्हटलं की 3 वाजून 45 मिनिटं झालेले आहे, म्हणजे किती वाजले? पावणे 4. 5 वाजून 45 मिनिटं झालेले आहे, पावणे 6. 5 वाजून झाले ना, तर समोरची संख्या घ्यावी लागते पावणे लावल्यानंतर. ठीक आहे. मी म्हटलं की 2 वाजून 45 मिनिटं झालेले आहे, म्हणजे किती वाजले असतील? समोरचा अंक बेसिकमध्ये सांगितला होता, तो चॅप्टर पण आहे इथं आपल्याला, तेव्हा त्या चॅप्टरमध्ये शिकवीन मी. पावणे केव्हा म्हणतात, साडे केव्हा म्हणतात आणि सव्वा केव्हा म्हणतात. तुम्ही म्हणाल की एकाच दिवशी सारं झालं पाहिजे, तसं पॉसिबल आहे का? एकाच दिवशी सर्व शिकवणं पॉसिबल आहे का? मग बेसिकमध्ये यायला पाहिजे होतं तुम्ही. काही लोक होते, काही लोक सुट्ट्यावर गेले होते, मामाचा गाव मामीचा गाव आहे ना. मग नवोदयची क्लास सुरू झाल्यावर चेव येते, कुठं लावू न कुठं नाही, इथं जाऊ की तिथं जाऊ. हो का नाही भाऊ? हो म्हणते हा बा. अजून कोणाच्या गावाला गेला होतास तू? मग येतीच होतास, मग काय करतास ना घरी? अभ्यास करत होतास? बापरे, सुरतच दिसते का तुम्ही? तू काहून कानात बोट टाकतेस तर? हां, तर हा किती लिहिला आहे मग? 4 लाखाला 25,000 कमी आहेत, म्हणजे काय असला? पावणे 4 लाख. पावणे 4 लाख कुठं आहे बघा? देन चौथा, फोर्थ नंबर 5 45 35 है ना, जो भी नंबर आहे. या संख्येतील 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत याच्यातील फरक किती? काढू शकतो का? 5 45 आणि 0 35 कोणकोणता स्थान म्हणते? कोणकोणता म्हणते? 10,000. तर एकक, दशक, शतक, हजार, हा झाला 10,000. हां, अजून दशक, तर एकक दशक हा झाला दशक. तर याची स्थानिक किंमत किती आणि याची स्थानिक किंमत किती सांगा बरं?
1 2 3 बरोबर, आणि याची 1 एकच, 2 कोण म्हणला? मग यांच्या स्थानिक किमतीचा फरक म्हणते, तर काय करायचं आहे? अरे मायनस करायचं, हा वजा बाकी अरे करायची आहे, तर कसे काढाल? 1 2 3 मायनस किती राहिला? मग 7 राहिले, इथं इथं आणि इथं, तर कुठं आहे बघा आन्सर? देन 5वा, अधोरेखित संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? तो कोण कोण अधोरेखित आहे? 3 5 3 5 3 5 3, तर हा 3 आणि अजून कोणता? हा 5. याचा पीबी काढा. किती शून्य? याचा पीबी काढा. मायनस करा. एक 2 3 4 5 मायनस 1 2 शून्य किती झाले? 7. आहे एवढा? अरे आहे की नाही आहे? वाढू समोर. हाँ 5वा झाला बेटा. 6वा काय म्हणते? त्यांच्या दर्शनी किमतीची फरक. स्थानिक किमतीच्या म्हणलं का? प्रश्न नीट वाचायचा. दर्शनी म्हणजे जे दिसते, तर 4 मधून 4 गेले. स्थानिक किंमत नाही, 4 मधून किती राहिला? आहे काय करायचा होता? तर होमवर्क तुम्ही काढाल ना. हां आता बघा पटवाला. हा इम्पॉर्टंट. कोण रे? सरळ बसून संध्या. आता काय म्हणते? पटवाला. बघा पटवाला प्रश्न आहे. हा इम्पॉर्टंट आहे. याच्याकडे सगळेजण चांगल्याने लक्ष देतील. असाच प्रश्न येते. ठीक आहे. फरकवाला सोपी राहते बरोबर, पण असावाला थोडासा भारी राहते. चुका होण्याचे चान्सेस जास्त राहते. नंबर लिहिला. या संख्येतील 2च्या अंकाची स्थानिक किंमत. 2ला पहिले अंडरलाईन करा. ओके. याची स्थानिक किंमत काढा. आणि तुमच्या नाकात कारे कोण बाय? आणि काय म्हणते? पीवी किती आली? 200 आणि 8. आणि कोण? याची पीवी किती आली? दोघांची पीवी लिहिला. हा मग काय म्हणते बघा. या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत. ओके. म्हणजे हे जे 200, हे 200 8च्या स्थानिक किमतीच्या, 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या. च्या कोणासोबत लागला? च्या कोणासोबत लागला? 8च्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या. तर कोणाला इंटू लिहाल? इंटू कोणाजवळ लिहाल? म्हणजे याच्यासोबत इंटू च्या. म्हणजे हे 200, हे 200, हे 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट, या प्रकारे मांडणी करायची. हा उत्तर होय का?
मग उत्तर काढाल कसा, म्हणजे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आपल्याला, उत्तर म्हणजे तर हे 8 कुठे जातील, डिवाइड मध्ये जातील. कणपटात बसू शकते बेटा. कसा पायाला पाय का करून राहिला तुम्ही, कणपटात बसण्याचे चान्सेस जास्त आहेत. इकडे इंटू मध्ये होता ना, आपल्याला किती पट आहे याची व्हॅल्यू काढायची होती, कितीसाठी आपण क्वेश्चन मार्क दिला, तर इकडे जाईल तर डिवाइड. आता हा भागाकार करायचा आपल्याला, असा नसेल जमत तर असा करू शकता तुम्ही. ओके, पण असावाला शिकून जा. काय करतो अशावाल्यामध्ये लक्ष द्या. जसा हा साधा भागाकार तुम्ही करता, 8 1 8, 8 2 करता, 20 मधून 16 गेले, खाली कोण उतरला, 8 5 किती राहिले. या प्रकारे करतो आपण. एनर्जी झाली कमी, जाऊ मी घरी, नाही जातो ना. असाच करायचा आहे, पण हा जेवढा कार्यक्रम केला हा सगळा कुठं करायचा आहे, मना. ठीक आहे, बघा 8 1 8 पहिल्याला काढून टाका. 8 न वरच्या संख्येला पण काढायचं आहे, तर 20 येतात का 8च्या भाड्यात, म्हणजे 16च्या जाईल. तर 8 2 आता 20 पूर्ण गेले का, नाही, तर 20 मधून 16 गेले, राहिले किती, ते इथं ठेवायचे डोक्यात. आणि त्या 4 वर कोण उतरवायचा, 0. हे किती झाले, मग 8च्या भाड्यात 40 येतात का, तर 8 5 तो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती आली, म्हणजे किती पट होती, ते किती पट होती, बघा उत्तरात आहे का. आणि थोडीशी पण गडबड केल्या असत्या, हा क्वेश्चन मार्क इकडे न लावता इकडे लावल्या असत्या, तर 1/25 उत्तर आला असता, आणि तो बी ऑप्शन मध्ये आहे की नाही आहे, आणि तोच मारल्या असत्या. हां, माझ्या बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. घरी येऊन पायतून तर ओबे साला चुकला. म्हणून हे मांडणी जरुरी आहे, हे मांडणी करता आली पाहिजे प्रश्नानुसार, आणि त्याच्यासाठी प्रश्न वाचायची सवय पाहिजे. तर घरी जाऊन रिवाइज कसे माराल सांगा एक वेळा. पहिले पुस्तकातून काय पाहाल, एक एक पाहायचा, एक प्रश्न पाहायचा, त्याचा उत्तर पाहायचा कसा सोडवलेला, समजलं. चला समोर वाढू. एका 4 अंकी संख्येत पी क्यू आर एस हे अनुक्रमे हजार, शतक, दशक, एकक स्थानावर असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. काढू नाही शकत का. 4 अंकी संख्या कोणती आहे म्हणते, पी क्यू आर एस. तर याच्या स्थानिक किंमत काढू शकतो मी. कशी काढू शकतो, पी गुणिला 1 2 3, मग प्लस क्यू गुणिला विस्तारित रूप. अरे विस्तारित रूप म्हणजेच त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज हो, सगळ्यांची म्हणते ना. 1 2 प्लस आर गुणिला 10 प्लस यस गुणिला 1. तर असा नसल, असा आहे का, नाही. तर मग डायरेक्ट गुणाकार करा. आता किती झाला असता, 1000 क्यू क्यू नाही पी, 1000 पी, मग 100, मग 10 आणि यस. कुठं आहे पहा बरं, तिसऱ्यामध्ये आहे का. मागे पुढे केले राहू शकतात, म्हणून बरोबर एक एक पाहायचा. ठीक आहे, समजलं सगळ्यांना की नाही समजला. देन लिहू नाही देणार आहो मी, लक्ष देऊन द्या चांगल्यानं.
मी लिहू देणार, घरून कोणाला सोडवायचं आहे? हां, पाहतो ना आता. आम्हाला तर म्हटल्या तुम्ही. आता बघा, हा 9वा प्रश्न सेम आहे की नाही? अशा टाईपचा एक्स वाला घेतला की नाही आपण? बघा, च्या जागी सारखे अंक आहेत, त्या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 79,920. तर ती संख्या कोणती? काढला होता का? नाही काढला होता? या पहिल्या एक्झरसाइजमध्ये 2 स्टार होते की नाही? हां, मग काय करतो सांगा बरं? याच्या ठिकाणी काय लिहायचा? काय लिहायचा? आणि सारखा अंक काय म्हणते तर दोन्ही ठिकाणी एक्सच येईल, बरोबर? मग या एक्सची स्थानिक किंमत न या एक्सची किती आली असती? हां, एक्स गुणिला एक्स गुणिला 1 2 3 4 आणि याची किती आली असती? एक्स गुणिला, म्हणजेच किती झाला हा? 1 2 3 एक्स आणि हा किती झाला? 10 एक्स. आणि यांचा फरक किती दिलेला आहे मला? 7 9 9 20 दिलेला आहे. अरे दिला आहे, कळलं? तर आता सांगा, 10,000 एक्स मधून 10 एक्स गेले, $9,090. 99 येईल का? 90 येईल. किती येईल? तर मायनस नाही करता आला तर इकडे बाजूला करू शकता ना तुम्ही. 1 2 3 4 एक्स नाही घ्यायचा, एक्स लागलेलाच राहील, त्याला चिपकलेलाच राहील. हां, आणि इथून काय मायनस कराल? फक्त 10. किती झाला? इथं 10 झाले, इथं 9 झाले, इथं 9 झाले, इथं अंडा झाला. 10तून 1 गेला, तर किती राहिले? आला असता. आणि इकडे किती दिलेला आहे? 7 9 9 20. बरोबर? लक्ष द्या. आता इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर एक्स इज इक्वल टू, इकडे इंटू मध्ये आहे, तिकडे गेला असता तर डिवाइड झाला असता. हां, इकडे ऑलरेडी काय आहे? पहिले चार्ज आहे आणि खाली काय आला? बरोबर? तर वर पहिले 0 आहे, खाली बी 0 आहे, तर 10चा भाग देऊन देतो, म्हणजे 0 0 काटून घेतो. कटला? लक्ष द्या. आता 999चा फाळा येते का रे तुम्हाला? कोणाकोणाला येते सांगा बरं? येते का? तर त्यासाठी मग आपल्याला काय माहीत पाहिजेत? कसोट्या. का माहीत पाहिजेत? तर खाली तर 9 सगळ्याले भाग जाऊ शकते, वर या 2 9ला चालला, 9 9 18 आणि 7 2 9 जाते. 9ची कसोटी पाहिला होता आपण संध्या. जे बेसिक मध्ये होते ना त्याला समजून जायला हा काटपीट, बाकीचे असेच पाहिजे, हो का नाही? तर कोणाजवळ कसोट्या लिहिलेल्या आहेत बेसिक मधल्या चांगल्यानं? घरी शॉर्टकट मध्ये लिहिल्या आहेत का लॉंग कट मध्ये लिहिल्या आहेत? लॉंग कट मध्ये कोणाजवळ आहेत? कोणाजवळ नाहीत, तर शॉर्टकटच पाठवून टाकाल. यायला समजते का? तर बघा, वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला 9 भाग चालला आहे, तर मी दोन्ही संख्येला कितीनं भाग देतो? 9 9 1 9 1
9 एक आता वरच्या संख्येला 9 भाग द्यायचा आहे. हां 7 भाग जाते का 9? तर 79 पकडलो तर 79 9च्या पाड्यात येतात का? तर तिच्यापेक्षा लहान 72 तर 9 8 जा 70. मग 7 राहिले 79 मधून 72 मायनस झाले तर किती राहिले? 7 वर पुन्हा कोण उतरले? 79 झाले. पुन्हा 79 येतात का? तर पुन्हा 9 8 जा बरोबर. मग 79 म्हणून 72 गेले मायनस केला किती राहिले? 7 राहिले आणि किती आला 2 तर 72 म्हणजे 9 8 जा नाही जम असा तर इकडं सेपरेटली याला कितीनं सॉरी याला नाही याला कितीनं भाग द्याल? नाही दिल्या असत्या जमल की नाही जमल? हा सेपरेट काढून घ्याल तर किती राहिला आता बघा. आणि खाली किती राहिला? 1 1 तर 111 8 जा 888. 111 ला 8 चा मल्टीप्लाय करीन तर येईल 1 जा और तर एक्सच्या ठिकाणी कोणता अंक म्हणजेच स्टारच्या ठिकाणी कोणता अंक? तर बघा कुठं आहे. आपल्याला संख्या पुन्हाहून लिहायची आहे बरोबर. तर काय आला असता नंबर? टू 8 7 5 8 आला असता. मग हा बाजूलाच करायचा डब्बा करू ना. हा बी बाजूलाच करायचा. हे दोन्ही असे एका बाजूला करायचे डब्बे आणि त्यांना गोल करून ठेवायचं. रब काम आहे तो उत्तर हवालाच होय. समजलं? मग 9वा बघा. A प्लस B ही 2 अंकी संख्या काय आहे म्हणते? 84. ही काय आहे? 84. जर B ची किंमत 4 असेल तर A ची किंमत किती? काढू नाही शकत का? अरे काढू शकता का? बघा इकडे लक्ष द्या. याला पण अशा रूपात तोडायचं 10 वाल्या म्हणजे 10 गुणिला 8 प्लस 4 लिहू शकतो. तर 10 गुणिला A प्लस B याला लिहू शकतो असा. अरे 10 आणि A मध्ये काय आहे? इंटू आहे. आता बघा B किती आहे म्हणते? हा 10 जसाच्या तर याच्या ठिकाणी काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? समजलं? बस असाच करायचा. आता तिसरी एक्सरसाइज मी सांगणार नाही, मी फक्त समजावून सांगतो. सोडवून कोणाला आणायची आहे? बघा या संख्येत कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातील फरक 0 आहे? कोणाचा येईल? बाकीच्या अंकां कुठं 0 दिसून राहिला का? अरे 0 दिसून राहिला का? कुठं 0 आहेच नाही. तर असा कोणत्या प्लेसवरचा अंक आहे ज्याची स्थानिक किंमत बी तेच राहते आणि दर्शनी किंमत बी तेच राहते? एकक स्थानावरचा आहे. अरे एकक स्थानावरचा अंक आहे तिथे दुसरा अंक बी राहू शकते. ठीक आहे. 8 बी राहिला असता तरी स्थानिक किंमत त्याची झाली असती 8 आणि दर्शनी किंमत बी झाली असती तर 8 - 8 तर कोणता अंक येईल इथं? 7. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 1च्या अंकाची स्थानिक किंमत एवढी आहे? तर काढू शकता सगळ्यांची.
चारही लिहायचे, चारही लिहाल, सगळ्याची स्थानिक किंमत काढाल आणि कोणाची याच्या बरोबर आहे ते पाहाल. देन तिसरा प्रश्न, या संख्येतील दशक व हजर स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज व संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यामधील फरक किती. सर्व अंकाची स्थानिक किमतीची बेरीज जेवढी आहे तेवढीच येईल, जेवढी आहे बरोबर. तिच्यामधून मायनस करायची आहे कोणाकोणाची, तर दशक आणि हजार, दशक आणि यांची बेरीज स्थानिक किमतीची मायनस करायची आहे. जमेल. 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले. तर पहिले ही बरोबरवाली लिहाल, हम्म 77,000 किती म्हणते, 77,02,000 2,509 हे करेक्टवाली आहे, करेक्टवाली ही आहे. पण त्यांना लिहिताना कशी लिहिली म्हणते, अशी लिहिली म्हणते. तर हे 77,20,000 झाली बरोबर. तर कितीचा फरक आला म्हणते, कितीने मोठी झाली किंवा कितीने लहान झाली. तर बघा कितीने चुकले. तर मग काय करावं लागेल, मोठ्यामधून हे मोठी आहे, लहान काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. तर काढू शकता. हां काय म्हणते कोण, इकडे बी 0,0 आला असता. 77 मधून 2 गेले, आपला 20 मधून 2 गेले, तर किती ना 18,000चा फरक आला आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 अंकाची स्थानिक किंमत एवढी आहे, काढू शकता. एक 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 अंक असून शतकस्थानी 7 अंक आहे. उर्वरित सर्व स्थानावर 1 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल, काढू शकता. हा बी काढू शकता. 8 100 रुपयाच्या प्रत्येक बंडलात 100 नोटा आहेत. तर 100 गुणिला 100 असे 7 बंडले आहेत म्हणते. एका बंडलमध्ये 100 गुणिला 100 एवढे रुपये झाले असते, म्हणजे 10,000 बरोबर. 10,000 ना. असे किती बंडल आहेत म्हणते, 7. तर गुणिला 7 म्हणजे 70,000. 500 रुपयाच्या 160 नोटा आहेत म्हणते. तर 500 गुणिला 160 16 पंचे 80. अरे 16 पंचे 80,000 हे आणि 70,000 ते झाले किती, 8 आणि 7 15 म्हणजे 1.5 लाख रुपये. बघा कुठं आहे 1.5 लाख रुपये, काढू शकाल. 15 10 लक्ष लिहू शकता. 10 लक्षच्या स्थानावर 15 म्हणजे 1 गेला असता समोर, म्हणजे 1,50,000. बोंद्रे 1 कोटी लक्ष कोटी लक्ष कोटी कोटी होता लक्ष. थांब 1 कोटी या संख्येच्या लगतच्या मागची संख्या कोणती, काढू शकता. -1 करून 1 कोटीमधून -1 करायचा. अरे समजलं, जसे 15च्या लगतची मागची संख्या कोणती, 14. 15च्या समोरची लगतची संख्या कोणती, 16. समजते ना, लगतची म्हणजे जवळची नंतरची. ठीक आहे.
तर अशा प्रकारे ट्राय करा. फोर्थ एक्झरसाइज. हे चॅप्टर सोपीवाले बेसिकवाले आहेत, तर आपण लवकर असंच पाहू. ठीक आहे. अर्धे तुम्ही अर्धे मी. रोजगार हमी. ठीक आहे. चलो.